नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। घरच्या अभ्यासाचा आजचा आपला गणित विषयाचा 12वा दिवस आहे। आज आपण 21 ते 30 संख्यांची स्थानिक किंमत लिहिणार आहोत आणि तसं सोबत 21 ते 30 संख्या सुट्ट्या करून लिहिणार आहोत। तर हे करत असताना आपण सर्वप्रथम काय करायचं आहे, मोबाईल लांब ठेवायचा, पेन्सिल, पट्टी, इरेजर घेऊन बॉक्सची वही मोठी घ्यायचं आणि घरच्या अभ्यासाला बसायचं आहे। गणिताचा घरचा अभ्यास पहाटे करायचा, मोबाईल लांब ठेवायचा, कारण की मोबाईल जवळ पाहिला की डोळ्यांना त्रास होतो। हे नियम पाळायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं मोबाईलला सबस्क्राइब करायचं, चॅनल लाईक करायचं, आपला हा व्हिडिओला लाईक करायचं आणि जर पुढचा उद्याचा घरचा अभ्यास पाहिजे असेल तर बेलला टिक करायचं। हे सगळे काम तुम्हाला येत नसले तर आईला सांगा की आई सबस्क्राइब कर, बेल आयकॉनला टिक कर आणि व्हिडिओला लाईक कर। हे मम्मीकडून शिकून घ्या तुम्ही। तर आता आपल्याला स्थानिक किंमत लिहायची। स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानावरून किंमत। आता पहिली संख्या किती आहे आपली? 22। आता 22 मध्ये हे जे दोन आहेत ते एककाच्या खुर्चीवर आहेत, इथले दोन एककाच्या खुर्चीवर आहेत आणि हे दोन जे आहेत ते दशकाच्या खुर्चीवर आहेत। जे दशकाच्या खुर्चीवरचे आहेत दोन, त्यांची पगार 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 असते। तर एककाच्या खुर्चीवर जे दोन बसलेले त्यांची किंमत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असते। कारण की आता आपण बऱ्याचदा मणी मोजतो तेव्हा लक्षात येतं की आपल्या जे सुट्टे मणी असतात त्यांची किंमत एवढी असते आणि 10-10च्या गटामध्ये जे असतात त्यांची किंमत ही असते। तर आता इथं 2च्या खाली अंडरलाईन केलेली, 2च्या खाली काय केलेली? अंडरलाईन केलेली। मग आता ह्याच्या 2ची किंमत काढायची आहे। हे दोन कोणत्या खुर्चीवर आहेत? एकक, दशक, एकक, दशक, दशकाच्या खुर्चीवरचे हे दोन आहेत। मग ह्या दोनची किंमत किती आहे? 20। ह्या दोनची किंमत किती आहे? 20। आता 2 दशक 7, 27। आता ही संख्या किती आहे? 2 दशक 7, 27। एककाच्या खुर्चीवर 7 आहेत आणि दशकाच्या खुर्चीवर 2 आहेत। आता असं अंडरलाईन कशाच्या खाली? ह्या 7च्या खाली। ह्या 7ची पगार किती आहे? किंमत किती आहे? ह्या 7ची किंमत आहे 7च रुपये। ह्या 7ची किंमत किती आहे? 7च रुपये। हे तुम्ही लिहायचे बरं का। आता मी 50 पर्यंतच तुम्हाला उत्तर सांगणार आहे, नंतर तुम्ही तुमची स्थानिक किंमत लिहायची। हे लिहायला सुरू करा। पुढची संख्या आहे 29। 2 दशक 9, 29। आता हा 9 आहे एककाच्या खुर्चीवर आणि हा 2 आहे दशकाच्या खुर्चीवर। आता ह्या 9ची स्थानिक किंमत किती आहे? 9ची स्थानिक किंमत आहे 9च, कारण की अंडरलाईन कशाला केलेलं आहे? 9ला केलेलं आहे, म्हणून ह्या 9ची स्थानिक किंमत असणार आहे आपली 9। आता पुढची संख्या आहे 29च आहे, पण अंडरलाईन कशाला केलेलं आहे? 2ला केलेलं आहे, 2च्या खाली रेष मारलेली, म्हणजे ह्या 2ची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे। हा 2 बसलाय दशकाच्या खुर्चीवर, ह्या 2 कोणत्या जागेवर बसलाय? दशकाच्या जागेवर बसलेला आहे, म्हणून ह्या 2ची स्थानिक किंमत किती आहे? 20। ह्या 2ची स्थानिक किंमत किती आहे? 20। पुढची आपली संख्या आहे 1 दशक 7, 17। आता 17 मध्ये अंडरलाईन कशाच्या खाली? रेष कशाच्या खाली ओढली? 1च्या खाली रेष ओढलेली, म्हणजे ह्या 1ची आपल्याला स्थानिक किंमत सांगायची। मग आता हा 1 कोणत्या खुर्चीवर बसलेला आहे? 7 बसलेला आहे एककाच्या खुर्चीवर आणि 1 बसलेला आहे दशकाच्या खुर्चीवर। तर आता ह्या 1ची स्थानिक किंमत किती आहे आपली? 10। 1ची स्थानिक किंमत किती आहे? 10। आता इथं आहे 25। 2 दशक 5, 25। 5 बसलेला आहे एककाच्या खुर्चीवर आणि हा 2 बसलेला आहे दशकाच्या जागेवर। हा एककाच्या जागेवर आहे म्हणून ह्या 5ची किंमत किती आहे? कशाची किंमत विचारली आपल्याला? 5ची किंमत विचारली। ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5च आहे। ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 5च आहे। 2 दशक 4, 24। 2 दशक 4, 24। आता ह्या 4ची स्थानिक किंमत किती आहे? ह्या 4ची स्थानिक किंमत आहे 4च। ह्या 4ची स्थानिक किंमत किती आहे? 4च आहे। पुढची आपली संख्या आहे 2 दशक 8, 28। तर 8 हे आहे एककाच्या खुर्चीवर आणि हे 2 आहेत दशकाच्या खुर्चीवर। तर ह्या 2ची स्थानिक किंमत किती आहे? 20। ह्या 2ची स्थानिक किंमत किती आहे? 20 आहे आणि ह्या 8ची स्थानिक किंमत 8च आहे। पुढची संख्या आहे आपले 2 दशक 1, 21। 2 दशक 1, 21। तर आता ही 1 कोणत्या जागेवर आहे? एककाच्या जागेवर आहे
हा 1 एककाच्या जागेवर आहे, म्हणून आता ह्या 1 ची स्थानिक किंमत किती आहे? 1च आहे. ह्या 1 ची स्थानिक किंमत किती आहे? 1च आहे. पुढची आपली संख्या आहे 2.727. तर रेषा कशाच्या खाली मारलेली आहे? 2च्या खाली बारीक रेष मारलेली आहे. तर ह्या 2 ची स्थानिक किंमत किती आहे बघा बर. हा 2 बसलेला आहे एकक दशक, दशकाच्या खुर्चीवर बसलेला आहे, म्हणून याची स्थानिक किंमत किती असणार आहे? 20 स्थानिक किंमत आहे ह्या 2 ची. 2.3 23. तर 3 4 खाली अंडरलाईन मारलेली आहे का? अंडरलाईन आहे का? नाही. तर ह्या 3 ची स्थानिक किंमत किती आहे? 3च आहे. ह्या 3 ची स्थानिक किंमत किती आहे? 3च आहे, कारण की तो एककाच्या खुर्चीवर बसला आहे. तर पुढची आपली संख्या आहे 30. 3.30. तर अंडरलाईन कोणत्या रेषेखाली संख्येखाली आहे? 3च्या खाली अंडरलाईन केलेली, म्हणून आपल्या 3 ची स्थानिक किंमत किती असणार आहे? हे बसलेलं आहे 3 दशकाच्या खुर्चीवर, म्हणून याची स्थानिक किंमत असणार आहे 30. ह्या 3 ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 30. ज्या खुर्चीवर माणूस बसतो त्या खुर्चीवर त्याची पगार असते. आता आपली पुढची संख्या आहे 2.626. आता हे जे 6 आहे, 6 आहे एककाच्या खुर्चीवर आणि हे 2 बसलेले आहेत दशकाच्या खुर्चीवर, म्हणून आता ह्या 6 ची किंमत किती असणार आहे? 6. फक्त 6. पुढची आपली संख्या आहे 1.212. आता 1.212 मध्ये 1 बसलेला आहे आपला दशकाच्या खुर्चीवर. दशकाच्या खुर्चीवर हा 1 बसलेला आहे, म्हणून ह्या 1 ची पगार किती असणार आहे आपल्या? 10. नीट लक्षात ठेवा, एककाच्या खुर्चीवर, एककाच्या जागेवर. आता परीक्षेमध्ये संख्येची खुर्ची नसते. एककाच्या जागेवर बसणाऱ्या संख्यांची किंमत ही 1 2 3 4 5 6 7 8 9 असते. दशकाच्या जागेवर असणाऱ्या संख्यांची किंमत 10 20 30 40 50 60 70 80 90 असते. जे उजव्या हाताची पहिली संख्या असते ती एककाची संख्या असते, त्याच्या बाजूची डाव्या बाजूची संख्या ही दशकाची संख्या असते. एककाची जागा ठरलेली असते, दशकाची जागा ठरलेली असते, म्हणून जे ते त्याच्या किमतीनुसार त्याच्या जागेवर असतं. ठीक आहे. तर सगळ्यांना समजलं? 11 ते 21 ते 30 संख्यांची आपण स्थानिक किंमत पाहिलेली आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? तर मुलांनो, आज आपण संख्या सुट्टे करणार आहोत. 21 ते 30 संख्या मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. तुम्ही हे लिहायचंय बरं का. हे तुम्ही लिहायचंय. मी इथली एक एक संख्या इथे तुम्हाला सुट्ट करून दाखवणार आहे. तुम्हाला आधी हे लिहायचंय. हे लिहित इकडे लक्ष द्यायचं. इकडे लक्ष देत देत तुम्हाला हे लिहायचं आहे. आता आपण नाणी नोटा आणि नोटांच्या रूपामध्ये संख्या सुट्ट्या करून पाहणार आहोत. तर मुलांनो, आपल्याला 21 ही संख्या तयार करायची. तर 21 तयार करत असताना आपण काय करणार आहोत? 21चं सुट्ट करायचंय. आता सुट्ट करत असताना मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ह्या संख्यांचं सुट्ट करणार आहे. फक्त तुम्हाला दशक किती आहेत त्याच्यामध्ये समजावं म्हणून मी 10च्या नोटा घेतलेल्या आहेत. आता 21 10 20 आणि हे झाले आपले 21. हे किती रुपयाचं सुट्ट झालं आपलं? 21 रुपयाचं सुट्ट झालं. 10 ही एक नोट 10ची घेतली, ही 10ची नोट 20 रुपये झाली आणि हा 1 रुपया, असं आपलं 21 रुपयाचं सुट्ट झालेलं आहे बघा. हे बघा 10 20 20 आणि हा 1 रुपयाचा सुट्टा बंद, असं आपलं 21 रुपयाचं सुट्ट झालेलं आहे. तर 2.2 22. 22चा आता आपल्याला काय काढायचं आहे? सुट्ट काढायचं आहे. तर आता आपल्याला 22 रुपयाचं सुट्ट करायचंय. तर हे 10 रुपये आणि हे 10 रुपये. हे बघा, हे 10 रुपये आणि हे 10 रुपये. वर किती रुपये घ्यायचे? 22 रुपये करण्यासाठी आपल्याला वरती एककाचे 2 रुपये घ्यायचे. हे बघा, मी हा घेतला 2 रुपयाचा बंदा, 2 रुपयाचं नाणं घेतलं, असे माझे 22 रुपये झाले. 10 रुपये आणि 10 रुपये 20 रुपये, 20 रुपये आणि हे 2 रुपये 22 रुपये झालेले आहेत माझ्या हातामध्ये. समजलं? पुढची आपली संख्या आहे 23. 23ला आपल्याला काय करायचंय? 23चं सुट्ट करायचंय. 23चं सुट्ट करणं खूप सोपं आहे. हे बघा 10 रुपये आणि हे 20 रुपये आणि वर घेणार आहोत हे मी 2 रुपये घेतले.
10, 20, 21, 22 हे 2 रुपये बरं का. आणि अजून 1 रुपया घेतला मी, हे झाले माझे 23 रुपये. 10, 20, 21, 22 आणि 23 रुपये झाले. 23चं सुट्ट काय आलं का मी कसं केलं ते 10, 20, 21, 22 आणि हे 23. आता आपल्याला 24चं सुट्ट करायचं आहे बघा. 10, 20 घेतले मी 2 रुपये. 21, 22 आणि 23 आणि 24 हे झालं 24 रुपयाचं सुट्ट. 10, 20, 21, 22, 23, 24 हे किती रुपयाचं सुट्ट झालं आपलं? 24 रुपयाचं सुट्ट झालेलं आहे. आता आपल्याला 25 रुपयाचं सुट्ट करायचं आहे. 25 रुपये बघा. 25 रुपयामध्ये 10 किती आहेत? 2 10 आणि 5 रुपये हे झालं 25चं सुट्ट. तर हे 25चं सुट्ट करत असताना हे बघा मी 10 रुपये घेतले, हे 10 रुपये आणि वर घेतले मी 5 रुपये. 10 आणि 10 20 रुपये झाले आणि हा वर घेतले मी 5 रुपये. आता हे किती रुपये झाले? 25 रुपये झाले बघा. 10, 20, 20 आणि हे 5 25. तुम्हाला 25 माहित नाहीत पण 25 रुपये माहितीत, कारण की तुम्ही रोज पैशासोबत खेळतात किंवा पैसे वापर करतात म्हणून तुम्हाला 25 रुपये माहितीत. पण 25 एकक दशक हे माहित नाही. तुम्हाला हे माहिती पण हे माहित नाही, म्हणून ह्याच्यातून मी तुम्हाला संख्या सुट्टी करायला शिकवते, कारण की तुम्ही लहानपणापासून पैसे वापरतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला पैशांची ओळख आहे. पण नाणी नोटांची ओळख असल्यामुळे मी तुम्हाला काय केलेलं आहे, ह्या संख्या ह्या पैशाच्या रूपात किंवा नाणी नोटांच्या रूपात शिकवते. म्हणजे ह्याच्यासोबत हे शिकायचं, ह्याच्यासोबत हे शिकायचं. तर 25 रुपयाचं सुट्ट कसं केलंय आपण? 10, 20 आणि हे 5 25. आता आपल्याला 26 रुपयाचं सुट्ट काढायचंय. हे बघा हे 10 आणि हे 20. 20 रुपयावरती हे 25 रुपये झाले आणि हा एक 26 रुपये. किती रुपये झाले? हे 26 रुपये झाले. 10, 20, 20, 21, 22, 23, 24, 25. 25 आणि हे एक 5 26 रुपये झालेले आहेत आपले. हे किती रुपये झाले? 26 रुपये. हे बघा 10, 20 आणि वरचे हे 6 रुपये. 5 आणि 1 हे 6 रुपये. हे 6 रुपये, हे 10 रुपये आणि हे 10 रुपये. 20 रुपये झाले आणि हे वरचे 6 रुपये. आता आपलं 2.7 27 सुट्ट करायचं आपल्याला. हे आहेत आपले 10 आणि हे आहेत आपले 10. 10 आणि 10 किती रुपये झाले? 20. 20 आणि 5 25. 25 आणि 26 आणि हे 27. हे 10 हे घेतले, हे 10 हे घेतले आणि हे वरचे 7 रुपये बघा. हे 5 रुपये आणि हा 1 रुपया. 6 रुपये झाले. अजून 1 रुपया घेतला, 7 रुपये झाले. हे 7 रुपये एककाचे आणि हे 20 रुपये दशकाचे झाले. 2.8 28. 10, 20, 20 आणि हे झाले 5 25. 20 आणि हे 5 झाले 25. 25, 26, 27 आणि हे 28. 28 रुपये झाले. किती रुपये झाले? हे 28. 10, 20, 20 आणि 5 25, 26, 27, 28 रुपये हे माझ्या हातात आहेत. तर आता हे जे 20 रुपये आहेत ते काय आहेत? दशकाचे आहेत. आणि हे 8 रुपये आहेत ते एककाचे 8 रुपये आहेत. आता आपल्याला 29चं सुट्ट करायचंय. 10, 20 रुपये. 10 आणि 20 रुपये हे लिहायचे बरं का. तुम्हाला लिहिलं की नाही तुम्ही? मला लक्षातच नाही तुम्हाला सांगायचं. हे लिहायचं आहे. हे बघा 10 आणि हे 20 रुपये झाले. 20 रुपये आणि हे किती? 5 रुपये. 25, 25 2चा बंदा घेतला मी. 26, 27 आणि हे 28, 29 हे झालं 29 रुपयाचं सुट्ट. 10, 20, 20 आणि हे 5 25 झाले. 26, 27, 28, 29. तर हे जे 20 रुपये आहेत ते दशकाचे आहेत आणि हे जे 9 रुपये आहेत ते एककाचे आहेत. पुढची आपली संख्या आहे 30. पुढची संख्या कोणती आपली? 30. हे बघा 10, 20, 20 आणि हे वरचे 10 रुपये.
10ला 10 घेतले, फक्त 10चं नाणं घेतलेलं आहे मी. 10, 20 आणि 30. 10, 10 आणि 10. तर 30 मध्ये किती 10च्या नोटा आहेत? 3 10च्या नोटा, 2 10च्या नोटा आणि 1 नाणी आहे. किंवा मी 10च्या 3 नोटा सुद्धा घेऊ शकते. अशा प्रकारे आपलं 30 रुपयाचं काय झालेलं आहे? सुट्ट झालेलं आहे. 10, 20, 30. तर मुलांना तुम्हाला अशा प्रकारे 21 ते 30 संख्येचं मी सुट्ट रूप करून दाखवलेलं आहे. नाण्या पैशांच्या रूपामध्ये, म्हणजे दोन्ही झालं आपलं. संख्या सुट्ट्या करून पण कळाल्या. 10, 10, 10 किती आहेत, त्याच्यामध्ये किती दशक आहेत, किती एकक आहेत, हे सुद्धा तुम्हाला समजलं. आणि सोबत आपल्याला नाणी. चला मुलांनो, उजळणी आता वाचत लिहायची. माझ्यासोबत सगळ्यांनी उजळणी वाचत लिहायची आहे आणि सोबतच मणी मोजायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 2.1 21, 2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30. 2.1 21, 2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30. आलं बघा. दोन दशक 1 21, 2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30. माझी मणी मोजायला जरा चुकाले, लक्ष दे बरं का माझ्याकडं. 2.1 21, 2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30. आता उजळणी इतकीच लिहिते मी. आता ह्याच्या पुढचे आपल्याला पाढे लिहायचे आहेत. म्हणून आपण राहिलेलं तुमचं काय करायचं, तुम्ही ही राहिलेली उजळणी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण करायची, पण पूर्ण करायची. 3चा पाढा आपल्याला तयार करून लिहायचा आहे. 3 1 3, 4 5 6, 3 2 6, 7 8 9, 10 11 12, 13 14 15, 16 17 18, 19 20 21, 22 23 24, 25 26 27, 28 29 30. 3 4 5 6, 7 8 9, 10 11 12, 13 14 15, 16 17 18, 19 20 21, 22 23 24, 25 26 27,
28 29 30. मुलांना माझी इथे एक चूक झाली बघा, इथं 3 पाहिजे होतं, मी डायरेक्ट 6 लिहिलं. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30. सॉरी. अजून 3चा पाडा तयार करू. 3 1 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता आत दिसली ती म्हणजे चुकत नाही पुन्हा नंतर. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हा झाला आपला 3चा पाडा. आता राहिलेला पाडा तुम्ही वाचत लिहायचा आहे. तर आपण काय करू, 3चा पाडा एकदा म्हणूयात. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 24 3 9 27 3 10 30. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30.